गजबजलेल्या मुंबईत सध्या जोरदार तयारी सुरू आहे ती गणपतीच्या आगमनाची। या उत्सवाचं एक महत्त्वाचं आकर्षण असतं ते म्हणजे इथे बनणाऱ्या गणेश मूर्ती। अशा गणेश मूर्ती घडवण्यासाठी गणपतीच्या चित्रशाळा रात्रंदिवस राबतायत। अशीच एक चित्रशाळा राजन खातू यांची। गेली अनेक वर्षे ही अशी चित्रशाळा इथे भरते आणि एका अप्रतिम कारागिरीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो। विविध आकाराचे विविध उंचीचे गणपती इथे बनतात आणि हा पसारा फार मोठा असल्याने या चित्रशाळेत कामाची सुरुवात खूप आधीपासूनच होते। मूर्ती बनवायची तयारी मार्च एप्रिल पासून चालू होते, कारण ही मूर्ती कुठचीही मूर्ती बनवताना पहिली ती मूर्ती पूर्णपणे मातीची बनवली होती, ज्याला आपण शाडू माती बोलतो। आणि मग त्या शाडू मातीच्या मूर्तीची आपण डाय बनवतो आणि मग डायमधून ह्या तुम्हाला ज्या एकतर्फी सगळ्या मूर्त्या दिसत आहेत तसं प्रोडक्शन निघते। या चित्रशाळेत अगदी 6.5 ते 22 फुटापर्यंतच्या मूर्ती बनतात आणि या मर्यादेत त्यांना काही विशेष मूर्तीही बनवायच्या असतात, त्याही गिराहिकाच्या मागणीनुसार। यावेळेला पेशवे पोज पुण्याचे त्या पोजमध्ये आहे, जसे राजा पोज आहे, एक राजराजेश्वर पोज आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही मंडळ आमच्याकडे स्केच आणून देतात, त्या स्केचप्रमाणे आम्ही ते डायरेक्ट जॉब आम्ही ते बनवतो। या कारखान्यात 100च्या आसपास सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती बनतात आणि त्यासाठी हे कारागीर 5 महिने आधीपासूनच तयारीला लागतात। मूर्तीची उंची, तिची सजावट, तिचे दागिने या सगळ्या गोष्टी एकामागून एक सुरू होतात।